कर सकता है तो मैं क्यों नहीं? क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं? अगर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं? क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं? झांक ले अपने भीतर, खुद से आ पूछ ले, कैसी चाहिए जिंदगी, खुली आंखों से देख ले। मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। मुश्किलें हो कैसी भी मेरे हौसलों से कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है। मुश्किलें हो कैसी भी मेरे हौसलों से कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है। आओ हाथ बढ़ाए, कुछ करके दिखाना है, सारे बहानों को आज से आग लगाना है। मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। हाँ, खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। हर चढ़ते सूरज को सलाम करती दुनिया सारी, मेरा ये जीवन हाँ मेरी जिम्मेदारी। मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, खुद से है ये वादा, कुछ करके जाऊंगा, सबके सीनों को गर्व से भर कर जाऊंगा। हर चढ़ते सूरज को सलाम करती दुनिया सारी, मेरा ये जीवन हाँ मेरी जिम्मेदारी। मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार
पण तो जर दुसऱ्या विद्यार्थ्याला आपण विषय मित्र जर सांगितलं पण त्यानं तो तसाच सांगायला पाहिजे. संदेश जाताना बरोबर गेला पाहिजे, कदाचित चुकीचा सुद्धा जाऊ शकतो. बरोबर. वेळेनुसार म्हणजे जसं कालावधीमध्ये फरक पडते, अंतरात फरक पडते, तसं त्या सूचनेमध्ये परिवर्तन होत जाते आणि बदल होत जातो. आणि एखादी गोष्ट आपल्याला जे सांगायची राहते त्यामध्ये काही कालांतरानं तेच गोष्ट उलटी होऊन दुसऱ्याच पद्धतीनं प्रेझेंट होते. आणि हा जो खेळ आहे, या खेळातनं काय होतं, मुलं एंटरटेन होतील आणि अभ्यासासाठी चांगले प्रवृत्ती. बरोबर. शीताचा भात झाल्यासारखं वाटते कधी कधी. सुरुवातीला सांगतोय आणि होते पण. म्हणजे सुरुवातीला म्हणजे जे आपण शिकलो ते शेवटपर्यंत राहीलच असं नाही. खूप मजा आली सर. एखाद्या विद्यार्थ्याला खरं आपण जे सांगितलं ते तो विद्यार्थी दुसरीकडे जाऊन काहीतरी वेगळं करून त्याला सांगेल. आपण जे शिकवतो अपडेट होऊन आपण विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे असं मला याच्यातून वाटतं. आपल्याला जे सांगायचं असतं ते आपण जे सांगतो ते विद्यार्थी दुसरंच काही ऐकतो. मॅसेज दिल्यानंतर जर व्यवस्थित तो ऐकला नाही किंवा पाहिला नाही तर त्याचा मेसेज वेगळ्याच पद्धतीने समोरच्याला जातो. चुकीचा मेसेज. माझं मत आहे की कोऑर्डिनेशन याच्यामधून चांगलं असलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे एकमेकाशी कोऑर्डिनेशन असलं तर तो मेसेज बरोबर जातो. विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत सहभागी करताना तणावमुक्त वातावरण पाहिजे, म्हणजे ते जास्त पद्धतीनं पार्टिसिपेट चांगले होऊ शकतात. बोला ना, काही सांगा. तर हाताचे पाच बोटं सारखे नसतात. बरोबर. प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असते. समजा समोरच्यानं जर आपल्या लक्षात ठेवून जर ती ॲक्शन सांगितली असती तर कदाचित आमच्यापर्यंत चांगली पोहोचली असती. आपल्या शिक्षकामध्ये काही शिक्षक असेही राहतात की ते दुर्लक्ष करतात. त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे हा मेसेज आम्हाला कम्प्लिटली आमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकला नाही. आपण जो मेसेज देतो विद्यार्थ्यांना तो कसा आकलन होतो त्या पद्धतीने ते विद्यार्थी कृती करत असतात. विद्यार्थ्यांना सांगितलेली कृती ती समजली की नाही त्यानुसार ती करतात. कृतियुक्त आणि आनंददायी शिक्षणामध्ये मुलांनाही जास्त निरीक्षण क्षमता वाढीस लावणे आणि त्यातून जे काही करता आलं ते स्वतःहून करणे. निरीक्षण क्षमता आणि आकलन क्षमता आणि पुन्हा जेव्हा लास्ट ॲक्टिव्हिटी जेव्हा करून दाखवत आहे तेव्हा त्यांच्या लक्षात येते की आपण किती फोकसने आणि कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. बरोबर. तणावमुक्त वातावरणात शिकते. एखादी गोष्ट आपण लक्षपूर्वक एकाग्र होऊन समजून घेणे किती आवश्यक आहे हे मुलांना मनोरंजनाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येते. एकाग्रता असणं आवश्यक आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी असं लक्ष ठेवून ते गोष्ट शिकणं गरजेचं आहे. कॉन्सन्ट्रेशन जर व्यवस्थित असेल तर एखादा संदेश आपण व्यवस्थित दुसरीकडे पोहोचवू शकतो. आनंददायी शिक्षणातून आपण त्यांना एक प्रकारचं शिक्षण देतो. मुलांना शाळेत येताना थोडं अभ्यासाची भीती राहते, पण असं आनंददायी शिक्षण दिलं तर ते आनंदाने वर्गात बसतील आणि छान एन्जॉय करतील. सतत खेळत शिक्षण द्यायचं आणि निरीक्षण शक्ती खूप महत्त्वाची. कुठलंही काम करत असताना परफेक्शन असलं पाहिजे. निरीक्षण व्यवस्थित करून म्हणजे आनंदातून ते एकमेकांना कृती करून दाखवतात आणि मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत ऐकलं होतं की कानाने ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवायचा, डोळ्यांनी पाहिलेल्यावर ठेवायचा. पण या कृतीतून असं दिसलं की प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन सत्य शोधायचं. खूपच छान. मला याच्याशी संबंध जोडावासा वाटतो. वरती राज्यावर जे ठरवलं जातं ते इथपर्यंत किती येत असेल एकदम परफेक्ट आहे की नाही, कारण आपण याच्यावर अंदाज करू शकतो. मग आता शिक्षकाची जबाबदारी एवढी मोठी आहे की तुम्ही किती द्यायला पाहिजे जेव्हा ते पोरांपर्यंत पोहोचेल. बरोबर. जुन्या गोष्टीतून अपेक्षित नसलेली नवनिर्मिती होते, त्यामुळे कधी गोंधळ उडतो तर कधी आनंद मिळतो. बरोबर. विद्यार्थी जेव्हा शाळेत येतो तेव्हा तो ताणतणावात असतो, परंतु अशा पद्धतीच्या जर ॲक्टिव्हिटीज आपण घेतले तर त्यामुळे त्याला आनंदित होऊन तो आणखी शिक्षणामध्ये घेऊ शकतो. ह्याच्यावरून अफवा जे म्हणतो ना आपण की पहिल्या सुरुवातीचा जो मेसेज आहे तो शेवटपर्यंत कसा जातो. जसं लहान साप मोठा मोठा होत जातो, तर ह्या गेममध्ये कसं मोठा साप लहान लहान होतो. तिथून काही गोष्टी मुलांना शिकायला मनोरंजन वातावरण तयार होईल आणि मुलांना समोर अजून शिकायला चांगला तर कम्युनिकेशन जर ठेवलं मुलांमध्ये आणि आनंदाने त्यांना खेळण्यास उद्युक्त केलं तर ते त्यांचा प्रोग्रेस होऊ शकतो. खूप सगळ्यांनी खूप सुंदर असे पॉईंट दिलेले आहे आणि असंच शाळेतलं सुद्धा वातावरण हसत खेळत ठेवावं.